नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण कावळवाडी शिवारामध्ये आलेलो आहोत, लहू फड यांच्या शेतामध्ये. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ की अगोदरचा कापूस कसा होता, अगोदरचे आपल्याकडे फोटो पण आहेत आणि आता काय चेंजेस झालेत. लहू, अगोदरच्या कापसामध्ये आणि आतामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? अगोदरचा कापूस लय ईदभर बी होता आणि लय हे पडलं होतं बोकडा बोकडा पडला होता, मवा पडला होता. चक वाया गेलता कापूस. आता 15 दिवसात एवढा सुधारलाय. हां, तर नंबर एक म्हणजे झालाय तुमची कापूस. मनस्थिती काय होती त्या कापूस जे होता? कापूस मनस्थिती म्हणजे कुठेही पळायचं औषध आणायला. म्हणजे शोधाशोध चालू होती किंवा काय करता येईल औषधासाठी. हा, पण योगायोगाने आमची भेट झाली नंबर आणि एक त्यांचा नंबर हे एक. तुम्ही कापूस बघू शकता. याच्या अगोदरचे पण तुम्हाला मी फोटो पाठवतो की कसा कापूस आहे. म्हणजे आता एकदम असं चाफा आणि फुल असा पद्धतीमध्ये आहे की चाफा आहे. तर हे अशा पद्धतीमध्ये आपण त्यांना जैविक औषधं आणि प्लस दुसरा खत वगैरे दिला होता. त्या औषधाचा रिझल्ट आहे. व्हिडिओ मध्ये बघून घ्या की 20-25 बोंड आता सध्या आहे हे. तिथं. कापसाला पण बघू शकतो आपण कसा आहे चाफा वगैरे. आणि अजून तर खूप सारा बाकी आहे. आता तर कुठं गुडघ्याला मांड्याला आहे कापूस. अजून लय बाळात पण आहे याचं. तर तुम्ही एकदम मन समाधान आहे तुमचं किंवा समाधान, म्हणजे समाधान. आपण एक नंबर. औषध जे दिलं होतं त्याच्याबद्दल? औषधानं नंबर एक फरक पडलाय. ओके, धन्यवाद.